हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मनीला कशा प्रकारे हील करता येईल. ओके, मनीला ह्या 4 प्रकारे हील करा, म्हणजेच आपोआप पैसे आपल्याकडे धावत येतील. म्हणजे पैशाची जी आवक आहे ती जास्त प्रमाणात वाढू लागेल आणि आपल्याकडे पैसे हे अट्रॅक्ट होतील. तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत की कसे मनी हील आपण करू शकता. मनीला मिळवण्यासाठी, मनीविषयी म्हणजेच पैशाविषयी विचार करण्यासाठी कसे आपण प्रॅक्टिस करू शकतो. मनीच्या विषयी असे कोणते 4 एरिया आहेत आणि असे कोणते 4 सिच्युएशन आहेत, याला जर आपण हील करू शकले तर ऑब्वियसली जिथं पण मनी स्टक असेल, मनीचे जिथे पण चॅलेंजेस असतील, मनीची फ्रिक्वेन्सी कुठे थांबून असेल तर ती अपग्रेड होऊन जाईल. आणि 4 एरिया, 4 सिच्युएशन आणि 4 इमोशन. तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत नंबर 1 फिलिंग. ओके, तर फिलिंग म्हणजेच काय, तर भावना. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक पेज आणि एक पेन घेऊन घ्यायचं आहे. ओके, एक पेज आणि एक पेन घेऊन बसायचं आहे. तर तुम्ही आता विचार करा की जेव्हा पण मनीविषयी काही तुमच्या माइंडमध्ये विचार येत असतील किंवा विचार करायचं असते तुम्हाला मनी रिलेटेड, तेव्हा तुम्हाला काय फील होत आहे, तेव्हा तुमची फिलिंग काय असते, तेव्हा तुम्हाला काय फील होते, हे तुम्ही त्या पेजवर लिहून काढा. ओके, तर तुमच्या फिलिंग्स लिहून काढा. फिलिंग्स म्हणजे जेव्हा विचार करता की जीवनामध्ये जास्त पैसे पाहिजे तर लाईफ एन्जॉय करण्यासाठी किंवा पैशाने काही खरेदी करायला पाहिजे, मनीने ट्रॅव्हल करायला पाहिजे, देश विदेश फिरून घ्यायला पाहिजे, अशा प्रत्येकाच्या पैसा रिलेटेड वेगवेगळ्या इच्छा असतात. हो ना, पैसे दिलं तरच आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाता येईल. हो ना, म्हणूनच आपल्या माइंडमध्ये काय फिलिंग आहे ते लिहून काढायचं आहे. ओके, पैशाने बंगला खरेदी करायला पाहिजे, जे पण आहे. जेव्हा तुम्ही विचार करता त्या पैशाविषयी तर तुमची फिलिंग काय असते, फिलिंग कशी असते, पॉझिटिव्ह असते, चांगली असते की निगेटिव्ह असते, किंवा तुम्हाला भीती वाटते, तर तुम्हाला काय वाटते ते तिथे पेजवर तुम्हाला लिहून काढायचं आहे फिलिंगमध्ये. ओके, कारण आपण 4 एरिया बघत आहोत. ओके, तर तुम्हाला त्या फिलिंगमध्ये ॲड करायचं आहे की तुमची फिलिंग काय आहे पैसा रिलेटेड. ओके, त्यानंतर सेकंड बघणार आहोत थॉट म्हणजेच विचार. तर मनीच्या विषयी हे सेकंड आहे. पहिला बघितलं फिलिंग, सेकंड आहे थॉट. तर मनीच्या विषयी प्रत्येक वेळेस काय विचार करता तुम्ही, काय विचार करत असता आपल्या माइंडमध्ये की मनी तर इझिली येऊन जाते किंवा मनी इझिली नाही येत, मनीला मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते किंवा मनीला मिळवण्यासाठी मेहनतच करावी लागत नाही, किंवा मनीसाठी खूप दिवस वर्क करावं लागणार आहे किंवा मनीसाठी वर्क नाही करावं लागणार आहे. तुम्हाला काय विचार येतात ह्या मनी रिलेटेड, म्हणजे पैशाविषयी तुमचे काय थॉट आहेत ते सुद्धा तुम्हाला सेकंड थॉटमध्ये लिहून काढायचे आहेत. ओके, तुम्ही काय विचार करता ते सुद्धा त्यामध्ये लिहून काढत झालं. म्हणजे पहिलं बघितलं फिलिंग, सेकंड बघितलं थॉट. फिलिंगमध्ये काय बघितलं, पैशाविषयी एनी टाईम काय विचार करत असता तुम्ही. थॉटमध्ये काय बघितलं, पैशाविषयीचे तुमचे थॉट माइंडमध्ये काय येत असतात हे बघितलं. आता तिसरं बघणार आहोत इमोशन, भावना. ओके, इमोशन आपले. ओके, तर समजा पैशाविषयी आसपास कोणी पैशाविषयी गोष्टी करत असतील तर तुमच्या अंदर काय इमोशनल चेंजेस येतात. तुम्ही इमोशनली त्यावर कसे रिॲक्ट करता, हॅपीनेस वाटते, भीती वाटते की पॉझिटिव्हिटी वाटते की निगेटिव्हिटी वाटते, की तुमचे त्यावेळचे इमोशन काय आहेत त्याला बघा आणि त्या पेजमध्ये लिहून काढत चला. ओके, आणि चौथा आपण बघणार आहोत ॲक्शन. जे पण तुमचं डिझायर ड्रीम आहे, जे पण डिझायर लाईफ आहे, जे पण तुमचं डिझायर गोल आहे, त्याला मिळवण्यासाठी तुम्हाला किती मनी पाहिजे आहेत, त्यासाठी तुम्ही डेली बेसिसवर किती ॲक्शन घेत आहात, जे तुम्ही त्या सर्व गोष्टी मिळवू शकाल. देश विदेश फिरण्यासाठी आपल्याला मनी लागणार आहेत, आपल्याला घर घेण्यासाठी किंवा बंगला घेण्यासाठी मनी हवे आहेत. हो की नाही, तर तुम्हाला तुमचं गोल काय आहे, ओके,
तर त्या बेसिसवर तुम्ही डेली बेसिसवर किती ॲक्शन घेत आहात जे तुम्ही त्या सर्व गोष्टी मिळवू शकाल. देश विदेश उदाहरणार्थ सांगत आहे मी. देश विदेश फिरण्यासाठी, बंगला घेण्यासाठी, लाईफला एन्जॉय करण्यासाठी किंवा डेलीच्या सर्वायकल गोष्टींसाठी. तर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ॲक्शन घेत आहात? जर ह्या 4 एरियाला चांगल्या प्रकारे आयडेंटिफाय करून तुम्ही पेजवर लिहून काढाल तर म्हणजेच मनीविषयीच्या फिलिंग काय आहेत, मनीच्या विषयी एनी टाईम काय तुम्ही विचार करत आहात आपल्या माइंडमध्ये, मनीविषयी थॉट काय आहेत, मनीविषयी इमोशन काय आहेत आणि मनी मिळवण्यासाठी काय काय ॲक्शन घेत आहात. ठीक आहे. पहिले याला तुम्हाला एका पेजवरती आयडेंटिफाय करायचं आहे आणि यानंतर जिथं पण तुमचे जिथं ब्लॉकेजेस आहेत आणि तुम्हाला वाटते की तुमच्या फिलिंग्सवर ब्लॉकेजेस आहेत, थॉटमध्ये ब्लॉकेजेस आहेत, इमोशनवर ब्लॉकेजेस आहेत किंवा ॲक्शनवर ब्लॉकेजेस आहेत, हे तुम्हाला लिहिल्यानंतर कळणारच मित्रांनो, हो की नाही. आणि तुम्ही लिहिल्यानंतर त्याला क्लीन करायचं आहे. ओके, तुम्हाला फिलिंग समजलं, थॉट समजले, इमोशन समजलं, ॲक्शन समजलं, तुम्हाला हे सुद्धा समजलं की तुम्ही कुठे स्टक आहात, कुठे ब्लॉकेजेस आहेत, फिलिंगमध्ये ब्लॉकेजेस आहेत की थॉटमध्ये ब्लॉकेजेस आहेत, इमोशनमध्ये आहेत की ॲक्शनमध्ये ब्लॉकेजेस आहेत. तर हे सगळं लिहून काढल्यानंतर तुम्हाला समजेल की ब्लॉकेजेस आणि स्टक कुठे थांबला आहात. नंतर त्याला क्लीन करायचं आहे. ओके, तर म्हणायचं आहे, माय डिअर मनी, आय एम सॉरी मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. आय एम सॉरी माय डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. मनी म्हणजेच पैसा. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. आय एम सॉरी मनी की माझ्या जन्मापासून तर आजपर्यंत मी माझ्यावर जितकं पण खर्च झालेला रुपया आहे त्याला मी कधीच ग्रेटफुल झाली नाही, कधी धन्यवाद मानलं नाही. तर कधी पण मी पैशाची माझ्याकडे कमतरता आहे असाच मी विचार करत राहिले. त्यासाठी मला क्षमा करा. आय एम रिअली सॉरी माय डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. कधीच मी तुम्हाला ग्रॅटिट्यूड नाही दिलं, कधीच तारीफ नाही केली, कधीच मी काही वेगवेगळे थॉट्स क्रिएट करत राहिली, ब्लॉकेजेस स्वतःच्या विचारांनी क्रिएट केले. त्यासाठी मला कृपा करून क्षमा करा. थँक्यू मनी, जन्मापासून तर आजपर्यंत माझ्यावर जितका पैसा खर्च झाला आहे त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते मनी. थँक्यू. आज पण मी माझ्या शिक्षणावर, माझ्या पूर्ण जे पण आता रुटीनमध्ये लागणारा जो खर्च आहे त्यासाठी पण लागणारा मनी, ते तुमच्यामुळे सर्व काही काम झालेले आहे. त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते. मी इतकं सगळं थॉट क्रिएट करूनही आजपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करत आले त्यासाठी मी धन्यवाद देते. थँक्यू मनी. आय लव यू मनी. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मनी. आजपर्यंत मी तुम्हाला कधीच म्हटलं नाही पण आज तुम्हाला मी म्हणणार आहे, आय लव यू मनी, आय लव यू. या पद्धतीने तुम्हाला क्लीन करायचं आहे. ओके, जेव्हा आय एम सॉरी तेव्हा फील करा की पैशामुळे स्वतःला त्रास करून घेतले आहात. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, याला फील करा आणि फिलिंगमध्ये काय काय येते ते म्हणत चला ॲडव्हान्समध्ये. ओके, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. ओके, ही सकाळी आणि रात्रीला होपोनोपोनो प्रेयर तुम्हाला करायची आहे. यामध्ये तुम्ही हे सर्व करत असताना 108 वेळा सुद्धा करू शकता किंवा 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, वेळेनुसार तुम्ही करा. तुम्हाला जितकं सहज वाटते, जितके रिलीफ वाटते, आपण पूर्णपणे क्लीन होतावं असं वाटते तितका वेळ तुम्ही करू शकता. आय एम सॉरी डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव यू मनी. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू माय डिअर मनी, आय लव यू मनी. ओके, या पद्धतीने सकाळी आणि रात्रीला होपोनोपोनो प्रेयर बिफोर स्लीप आणि सकाळी उठल्यानंतर लगेच. ओके.
थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू.